दरवर्षी मला एक खास आमंत्रण असतो या स्पर्धेचा. सागर डोकले असेल, मला स्वतः निमंत्रण पत्रिका पोचवली जाते आणि त्यांच्या मानाखातीर मला यायला लागतो. आणि क्रिकेटवरचं प्रेम आहे, पण आता सध्या ह्या कामाच्या गडबडीत टाईमाचा थोडा इश्यू होतो. तरी पण सुद्धा मी वेळात वेळ काढून शेवटच्या दिवशी का होईना एक हजेरी लावण्यासाठी मी आलो. धन्यवाद. खूब छान बोले सतीश शेठ. तो बैक टू क्रिकेट, पहले दौर का आखिरी मुकाबला अब देख रहे हैं. फल्यान बनाम कोशिमले के बीच तो 5-5 ओवर का मुकाबला रहेगा. कप्तान अब तैयार, मैदान पर अंपायर भी तैयार, अंपायर मंगेश चौहान और उमेश खंडागड़े. बैक टू द क्रिकेट. आज है डिसाइडर टेस्ट मैच भारत बनाम ऑस्ट्रेलिया के बीच. बॉक्सिंग डे मैच हमने जीता. कोशिमली टीम आपका 12वां खिलाड़ी. हेलो खूबसूरत पिच की तासीर और तस्वीर है. मौसम बेमिसाल और बेनजीर है. आप और हम हैं इस वक्त फल्यान की इस ऐतिहासिक स्थल पर, जहां पर आज के चौथे दिन का यानी कि मेगा फाइनल के दिन का चौथा मुकाबला पहले दिन का. एक तरफ कोशिमले बनाम फल्यान 11 के बीच. सतीश भाई हमसे विदा लेते हुए आपसे आने वाला समय मकर संक्रांति की शुभेच्छा. और देसाई चषक हम अप्रैल के महीने में जरूर देखेंगे. तो मैच ऑन. कल हम न होंगे ना कोई गिला होगा, कल न हम होंगे ना कोई गिला होगा, सिर्फ सिमटी हुई यादों का सिलसिला होगा. जो भी लम्हे हैं दोस्तों चलो हंसकर बिता दे. गणेश जी, जो भी लम्हे हैं चलो हंसकर बिता दे. क्या जाने कल जिंदगी का क्या फैसला होगा. तो चलिए मैच ऑन. द हैंडसम बॉय सागर ऑन स्ट्राइक, लेफ्टी बैट्समैन. एंड फर्स्ट बॉल चेतन, राइट आर्म राउंड विकेट. पहली गेंद छोटी गेंद और खोटी गेंद. मैं हमेशा कहता हूं छोटी गेंदें और छोटे इरादों के साथ आप क्रिकेट नहीं खेल सकते. परिस्थितीला दोष देत बसू नका, परिस्थितीवर मात करा तरच यशस्वी व्हाल. टी नटराजन का एक उदाहरण आपके सामने है. एक गरीब झोपड़ी में रहने वाला भारतीय खिलाड़ी आज आईसीसी का एकमात्र ऐसा खिलाड़ी हुआ है जिन्होंने एक ही दौरे पर तीनों ही फॉर्मेट में अपना डेब्यू किया है. अच्छी गेंद सामने रखी थी, कोई रन नहीं. ऑस्ट्रेलिया बनाम भारत के बीच डिसाइडर टेस्ट मुकाबला गैबा में खेला जा रहा है, ब्रिस्बेन में. और ऐसा आशा रहेगी आज के दूसरे दिन में कि भारत अच्छा खेल दिखाए. ओवर पिच गेंद, लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑन पर. एक हाथ से गेंद को रोका जरूर है, हालांकि कहीं ना कहीं अपनी टीम के लिए 2 रन जरूर बचाए. कमाल की फील्डिंग कोशिमले द्वारा.
जो टॉवर के नीचे बैठे हैं आईफेल टॉवर के वो दर्शक, अच्छी ये लेट कट ऑफ साइड पर, कैमरा के नीचे जो टॉवर के नीचे जो सभी दर्शक खड़े हैं उनसे अनुरोध होगा कि वहां से हट जाएं। केल राहुल त्यांना हलवा, त्यांना हलवा, त्यांना बाजूला करा। प्रशांत हुंडारे बढ़िया यॉर्कर, इसी के साथ इस पहले ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे सतीश शेठ देसाई और अब स्कोर हो चला है जय हनुमान कोशिमले टीम का 1 विकेट के नुकसान, फल्यान टीम का 1 विकेट के नुकसान पर 8 रन। ज्योति इंजीनियरिंग के मालिक और हमारे आदरणीय सतीश शेठ देसाई, इन्होंने इस पूरे प्रतियोगिता के लिए जो योगदान दिया उसके लिए उनका हम विशेष अभिनंदन करना चाहेंगे। पारी की अब दूसरी ओवर, टीम मीटिंग नहीं करनी जय हनुमान कोशिमले, मेरे पास घड़ी है, पैनलाइज किया जाएगा। सुबह से मैं घड़ी लेकर बैठा हूं, हालांकि 1.5 इनिंग में नहीं था, फिर भी आपको 5 मिनट में एक ओवर खत्म ही करना है, नहीं तो पेनल्टी दी ही जाएगी। अंपायर दे ना दे कमेटी देगी। विशाल आए हैं गेंदबाजी पर, शॉर्ट पिच गेंद हल्के हाथों से उसे कट किया था, पॉइंट की रीजन में फील्डर तैनात और एक के साथ अपना खाता खोला। पहला प्यार और पहला रन जिंदगी में हमेशा लोगों को याद रहता है। गणेश जी डोकली भी हमसे साथ जुड़ते हुए 12 नंबर गाड़ी सा, उन्होंने भी अपने जीवन काल में कहीं ना कहीं किसी ना किसी को तो दिल दिया ही होगा। पीछा किया आउटसाइड ऑफ स्टंप, क्या हुआ है, क्या हुआ तेरा वादा, वो पसंद वो इरादा, लेकिन इरादों को स्पष्ट करना होगा, मजबूत करना होगा इरादों को। इरादे ऐसे मजबूत हो जो चट्टानों को भी हिला सकते हैं। दशरथ मांझी बनना होगा लेकिन हवा में खेले। दायरे के अंदर कैच ड्रॉप, खराब मैं कहूंगा फील्डिंग जय हनुमान कोशिमले द्वारा। संजय द्वारा ये कैच ड्रॉप हुई है। पकड़ो कैच और जीतो मैच। गीतेश ऑन साइड पर मोड़ना चाहते थे, लेग स्टंप से भटके तो मिलेंगे फटके। दिशाहीन गेंदबाजी, आपको दिशा को छोड़ना नहीं है, जिसकी दिशा अच्छी उसकी दशा भी अच्छी। अगर जहाज आप उल्टी दिशा में चाहे कितना भी प्रयास करें, आप निश्चित जगह नहीं पहुंच सकते, इसलिए आपको दिशा पर कंट्रोल करना होगा। ये लगातार दूसरा वाइड आता हुआ, इंसान को हमेशा दिशा देखकर ही चलना है। चांद और सूरज हमें हमेशा दिशा दिखाते हैं। जब घड़ी नहीं थी तब तारों और चांद सितारों से दिशा पहचानी जाती थी। ओवर पिच गेंद 6, व्हाट अ शॉट, 6 डीजे। बंधु की आराध्य देवता एकवीराई, कमाल के गाने बज रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं पहला दौर हालांकि थोड़ा सा इतना अच्छा नहीं रहा जिस तरह से सेमीफाइनल के मुकाबले होंगे, इसलिए आपको सेमीफाइनल जल्दी खिलाना है। कमाल का शॉट ऑन साइड पर, दूसरे की मांग, दौड़ना होगा, हिरनो जैसी दौड़ और लोमड़ी जैसी चतुराई दिखानी होगी, थोड़ी सी फंबलिंग और उसका भरपूर लाभ उठाते हुए दोहरा रन पूरा किया और दोहरे रन के साथ फल्यान 11 पहुंची हैं। 20 रन 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले बल्लेबाज सागर ढोकले। देसाई पाड़ा और कानिवली, आप तैयार रहिए टॉस के लिए। अच्छी यॉर्कर और आउट, लेकिन क्या है अंपायर का निर्णय। हाँ ओके ओके, चलेगा चलेगा, बल्ले से गेंद लगी है कहीं ना कहीं, इसीलिए अंपायर ने एक सिंगल आया और सिंगल के साथ इस दूसरे ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे आरके स्पोर्ट्स परली और टोटल स्कोर आता हुआ 21।
चेतन जागड़े गेंदबाजी मार्ग पर P2 की ओवर खत्म होने के बाद अब दायरा खुलता हुआ शॉट, फाइन लेग शॉट, थर्ड मैन कवर और पॉइंट पर एक खिलाड़ी और 5 खिलाड़ी दायरे के बाहर। ये रही तीसरे ओवर की पहली गेंद। शुरुआत सामने गितेश, स्लो बॉल वन हल्के हाथ से ऑन साइड पर ढकेल दिया है। दूसरे की मांग हो सकती है, मांगो मांगो मांगो, ये दिल मांगे मोर, और ये खराब कॉलिंग। 2 रन हो सकते थे, सिंगल आया और सिंगल के साथ दूसरा विकेट एज अ रनआउट के रूप में मैदान पर अब बाहर जाता हुआ 22 पर 2 विकेट। डीजे नहीं था और आज हमारे पास भी वक्त नहीं है। कोरोना की लस आ चुकी है, हमारे पास आएगी, इसका इंतजार होगा, लेकिन अब बेसब्र है फाइनल के लिए। सभी विश्व को कोरोना से मुक्ति दिलाने की ठान ली है भारत ने, और महाराष्ट्र में पुणे में कोविशील्ड सीरम बन चुकी है। इस बार हल्के हाथों से ऑन साइड पर खेलने का प्रयास, लेग स्टंप को छोड़ने वाली गेंद थी, इसलिए पग बाधा की अपील आप कहां करें ये भी आपको जानना होगा। लेग बाइस के स्वरूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ स्कोर अब 23 यानी कि 23 रन ऑन बोर्ड। गितेश ऑन स्ट्राइक, स्लोवर वन, जल्दी भापा, गति परिवर्तन है ये निसर्ग का नियम, लेकिन उसे स्टैंड्स में दाखिल किया है। 6 रन डिपॉजिट। झूमा, कमाल का ये शॉट, और इस 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29-29। ये मिलेंगे आप स्क्रीन रिकॉर्डिंग कर सकते हैं। अच्छी बात है, इसीलिए यूट्यूब का आयोजन किया है काशीनाथ तिड़के और उनके तमाम सहयोगियों ने। अच्छी गेंद, हल्के हाथों से सम्मान दिया। ऐसा नहीं हर गेंद पर आप बड़े स्ट्रोक लगा ही ले, एक आध गेंदें आप डॉट खेल सकते हैं, आपके पास है उतना वक्त, क्योंकि और भी 2 ओवर का खेल बाकी है। समय, वाह, आईपीएल की धुन। आईपीएल होगा मई में इस साल। ओवर पिच गेंद, फुल टॉस में कन्वर्ट किया, हल्के हाथों से ड्राइव किया था ऑन साइड पर, मिड विकेट पर फील्डर तैनात, सिंगल मिलेगा। फरवरी में जो सैयद मुश्ताक अली T20 खत्म होने के बाद तुरंत 17 तारीख को जो बीसीसीआई की बैठक हुई है, उसमें अगर निर्णय लिया जाए तो रणजी मुकाबले चालू होंगे, और आईपीएल के बाद क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल और फाइनल होगा। अच्छा स्ट्रोक, लेकिन उतनी ही बढ़िया फॉल थ्रो में कैच, और इसी के साथ गणेश की पारी पर पूर्ण विराम। डीजे
ते बसले ते देसाई पडायचे 12वे खेळाडू आहेत रे, असं वाटतं मला. पारी की चौथी ओवर लेकर तैयार देवा रे देवा. अच्छी गेंद कवर्स पर खेलने का प्रयास, गैप में गेंद, नो मैंस लैंड में गेंद गिरती हुई. कोशिमले के जहानुमान कोशिमले टीम कहीं ना कहीं फील्डिंग में उनको और मेहनत करनी होगी. स्कोर 2 के साथ आगे बढ़ता हुआ 32 पर. शॉर्ट पिच गेंद, तगड़ा प्रहार, CHABU के चाबुक सिक्सर. डीजे 6 के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 38 रन. अच्छा शॉट जड़ चुके हैं. संस्कार 8 पर खेल रहे हैं. कहीं ना कहीं अब दुविधा में वाईट आता हुआ. त्या प्लीज गाड्या काढा. आपल्या ज्या रस्त्यावर गाड्या लावलेल्या आहेत 2 व्हीलर 4 व्हीलर त्या बाजूला करायच्या आहेत. फार्म हाऊस मध्ये जी गाडी जायची तिला त्रास होऊ नये अशीच अपेक्षा आहे. हल्की गेंद लेकिन अच्छी भी गेंद. सिंगल जरूर आया है लेकिन सिंगल से ज्यादा फर्क नहीं पड़ेगा क्योंकि अब ये चौथी ओवर प्रगति पर है. 1-2 बड़े शॉट्स. ये देखिए टाटा की सबसे बड़ी आर्या, ये गाड़ी का नाम टाटा आर्या. शॉर्ट पिच गेंद और स्टैंड एंड डिलीवर. 6 रन. दीजिए बढ़ता हुआ 46-46 पर. 3 विकेट जरूर गिरी हैं लेकिन चौथे 5वें नंबर के बल्लेबाज धाबा बोल रहे हैं आपको हमला करना होगा. अटैक इज द बेस्ट वे ऑफ डिफेंस ऐसा कहा जाता है क्रिकेट में. इसीलिए मैं भी रुका था. प्लम्प ऑफ द विकेट और LBW आउट. उनका घर लगता है और जब भी IPL में खिलाड़ी आते हैं कमाल खेल हमें नजर आता है हमेशा. डीजे ब्रावो के नाम से मशहूर चेन्नई सुपर किंग्स के लिए कई सालों से खेल रहे हैं और कमाल के गाने. उसेन बोल्ट का भी नाम उसमें शामिल है. नेल्सन मंडेला के नाम शामिल है. कहीं ना कहीं जो कि कृष्ण वर्णीय सभी खिलाड़ी हैं, अच्छे अच्छे व्यक्ति हैं, उनका नाम डीजे ब्रावो के इस गीत में शामिल. श्वेत वर्णीय वर्सेस कृष्ण वर्णीय के बीच कई सालों तक अमेरिका में जंग छिड़ी थी लेकिन ये जंग अब मैदान पर. काफी बाहर. और इसके साथ इस ओवर की समाप्ति. इस ओवर के प्रायोजक थे गणेश ढोकड़े 12-12 और टीम का टोटल 4 ओवर की समाप्ति के बाद 46. डीजे थैंक यू. कानिवली संघ फुल टॉस ऑन साइड पर ड्राइव जरूर किया था. एक टिप्पा गेंद मिड विकेट के फील्डर के हाथों में.
सिंगल मिला, सिंगल के साथ स्कोर 47 पर। अब 5 गेंदों का खेल शेष। 5 गेंदों में कम से कम 10 रन अगर आते तो एक मैं कहूंगा अच्छा फाइटिंग टोटल रहेगा। जय हनुमान देसाई पाड़ा बनाम कानेश्वर कानिवली टॉस के लिए आई है। सामने तैयार संतोष ऑन साइड पर मोड़ना चाहते थे, सम्स के ऊपर व्हाइट का इशारा आता हुआ और इस एक के साथ स्कोर 48 रन। यश मोरे आए हैं। बाळाभाऊ आंग्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। फुल टॉस थी, सुई में से धागा। 4 रन मिलते हुए लॉन्ग स्टॉप पर। डीजे बैट्समैन आप 5 ओव्हरचा सामना आहे म्हणजे 25 मिनिटं मिळतील तुम्हाला। इस 4 रन के साथ 50 रन पूरे। 52 ऑन बोर्ड। अच्छा शॉट, दूसरे की मांग हो सकती है। क्या ये उसेन बोल्ट की तरह दौड़ेंगे? नहीं 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 नहीं, उसे पता है, थक चुका है वो। टोटल व्यूअर्स क्या है? टोटल व्यूअर्स व्हाइट का इशारा। सुबह से 6950 व्यूअर्स मिले हैं हमें। नामदेव शेठ साठे साहेब यांच्याकडून गीतेशच्या या जबरदस्त खेळीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले। यावेळी सुंदर फटका सीमा पार और ये आया सिक्सर और डीजे बजेगा मिक्सर। कमाल की गेंद, गेंद अंदर और डंडा बाहर। आखिरी गेंद खेलने के लिए कुमार। 60-60। चला बाळाभाऊ या आपण टॉस साठी, टॉस करून घ्या। आखिरी
चेंडू सोपवलंय कुमार आतापर्यंत चांगलं खेळ परलीच्या क्रीडांगणामध्ये आपण त्याच्या माध्यमातून पहिला राईट ओव्हर द विकेट पहिलाच बॉल यावेळेला पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न आहे डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक पिंटू फुटबॉलच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल ठरला जातोय मात्र या 4 धावांची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे आमची गुणलेखक आम्हाला कळवतात 4 पर्यंत 12.4च्या प्रति सरासरीने धावा बनवायच्या आहेत मनुस्मृती ट्रॉफीज 2021 आमचे डीजे ऑपरेटर सूरज असतील अनिकेत असतील खूप सुंदर त्यांच्या माध्यमातून पद आली ते आपण संगीतमय आतापर्यंत आजच्या मेगा फायनल डे मध्ये आपण ऐकतोय धावफलक या वेळेला पोहोचतोय ते म्हणजे 4 पर्यंत ओव्हर द विकेट यावेळेला मात्र फलंदाज बॅक टू पॅव्हलियन जातोय कोशिंबले टीमचा आपण सातत्याने आपण खूप सुंदर खेळ आपल्या माध्यमातून आपण खेळताना आपण पाहतोय बॉलर कुमार यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पॉवर प्ले च्या षटकामध्ये या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने खेळ कुमारच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाले 12.4च्या प्रति ओव्हरच्या सरासरीने टीम धावसंख्येला बनवाव्या लागतील टीम कोशिंबले संघाचा जर का उल्लेख केला तर पहिलं टॉस जिंकलं होतं टॉस जिंकत असताना प्रतिस्पर्धी संघ म्हणजे अर्थातच सोमजाई गावदेवी फल्याण जे आयोजक आहेत त्यांच्या संघाला त्यांनी पहिलं शतरक्षणासाठी बोलवलं गेलं धावसंख्या मात्र इथे 4 ने स्थगित आहे पहिलं षटक पॉवर प्लेचं मैदानामध्ये फेकत असताना कुमार राईट ओव्हर द विकेट पुढचा बॉल हो यावेळेला पाहतोय क्षेत्ररक्षण सागर ढोकले याला विकेट किपिंगच्या माध्यमातून उमेश खंडागळे यांच्या माध्यमातून हा इशारा येतोय पंचांचा इशारा वाईटचा या वाईटच्या निश्चित आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू पिच झाला अतिशय सुंदर बॉलिंग मागच्या चेंडूवरती आपण पाहिलीत अस्मित उर्फ कुमार यांची पुन्हा एकदा बॉलर तयार राईट ओव्हर द विकेट पुढचं बॉल हो पाहतो किती वेग आहे मात्र वारंवार पंचांकडून यावेळेला मात्र गोलंदाजाला दंड दिला जातो 1 धावेचा आणि त्यांच्या संघाला एकेरी धावसंख्येने धावफलकावरती आपण धावसंख्या पोहोचली जर कोशिंबली संघाचा उल्लेख केलं तर ती 6 पर्यंत 6 इन बोर्ड एक विकेट गमावलाय टीम कोशिंबली संघाने सोमजाई गावदेवी फल्याण हा संघ बॉलिंग करत असताना पॉवर प्ले ऑन आहे राईट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलर तयार हो यावेळेला चांगला फटका मात्र खेळण्याच्या नादामध्ये स्वतःला सांभाळायचा आहे काळजी घ्यायची आहे खूप सुंदर प्रयत्न शतरक्षक सौरभ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आतापर्यंत चांगला प्रयत्न बॅलन्स करू शकले नाही स्वतःला क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेट खेळत असताना स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घ्यायची कुठली इजा होणार नाही याची दखल घ्यायची मात्र धावसंख्या मात्र पुढे सरकते ती म्हणजे 2 ने ती म्हणजे 8 पर्यंत 12.4 प्रति ओव्हर धावसंख्या सरासरीने बनवायची आहे तर टीम कोशिंबले संघाला हार्दिक हार्दिक स्वागत असतील आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं पुढे येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न शरीराला आदळतोय हा चेंडू मात्र आपण उल्लेख दोन्हीला फलंदाजांचं केलं तर रनिंग द बिटवीन द विकेट निखिल आणि प्रभू यांच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली जाते निखिल आणि प्रभू या दोन्हीला फलंदाजांना आपण पाहतोय अगदी या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने बॉलिंग करत असताना चेतन यांना पाहिलं विशाल यांना पाहिलं निखिल यांना सुद्धा पाहायला मिळालं ओव्हर नंबर पहिली मार्गस्थ फेकत असताना धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 पर्यंत पंकजी देसाई यांचा संघ या वर्षाच्या सत्रामध्ये काय खेळी केले आज पाहायचं आहे पंकज दादा देसाई जे हनुमंतांचा त्यांच्यावरती असलेले आशीर्वाद आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून चांगलं खेळ आपण या क्रीडांगणामध्ये पाहत असतो धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 पर्यंत षटक क्रमांक कुमार यांचं मार्गस्थ चालू आहे षटक क्रमांक पहिलं यावेळेला मार्गस्थ फेकत असताना अस्मित उर्फ कुमार एज लागली जाते फलंदाज मात्र माघारी बाद होणं संघासाठी चांगली कामगिरी करत आहे
सोमजाई गावदेवी फल्याण हा संघ बॉलिंग करत असताना कुमार याने बॅलन्स ओव्हर केले. आमचे आदरणीय काशीनाथ तिडके, विजयजी ढोकले आणि त्यांचे सहकारी यांच्या संयुक्त विद्यमातून या स्पर्धेला खूप मोठ्या उंचीवरती लाईव्ह टेलिकास्ट dreamscricket.in यांच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून सुद्धा हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या मात्र इथे पोहोचते ती म्हणजे 9 पर्यंत. गडी बाद होणारे आपण पिंटू आणि प्रभू यांना पाहतोय. पिंटू आणि प्रभू यांच्या बॅट मधून मोठे फटकेबाजी पाहायला मिळाली नाहीये. मात्र निखिल आणि संजय या दोन्हीला फलंदाजाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. स्वतःच्या संयमाने या मैदानामध्ये खेळ दाखवावा लागेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका आहे. फलंदाज डीप मिड विकेट रिजनला मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. फलंदाजांचा फटका आपण पाहिलात डीप मिड विकेट रिजनला खेळत असताना. मात्र इथे झेल टिपला जातोय. सुंदर झेल आपण क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून बबन यांच्या माध्यमातून पकडताना आपण पाहतोय. ओव्हर नंबर अस्मित यांचं संपलं जातंय. अर्थातच कुमार या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कुमार यांचं ओव्हर नंबर पहिली संपली जाते आणि 1 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती लागल्यात. मी मगाशी सांगितलं होतं प्रति ओव्हर 12.4च्या सरासरीने गणेश आपल्याला बनवायच्या आहेत धावा. मात्र इथे चांगल्या पद्धतीने धावा बिल्ड कराव्या लागतील जर का तुम्हाला विजयाकडे वाटचाल करायची असेल तर. मात्र कुमार यावेळेला सोमजाई गावदेवी फल्याण कडून गोलंदाजी करत असताना आतापर्यंत बॅलन्स ओव्हर केले. सोमजाईचा आशीर्वाद आपल्याला नेहमी आपल्या पाठीमागे असतो आणि त्या आशीर्वादामुळे आपण इतकी मोठी स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा आणि दरवर्षी सातत्याने या स्पर्धेमध्ये वेगवेगळं उपक्रम आपण पाहतो. मात्र पंचांचा इशारा या चेंडूवरती कुठलाही येणार नाहीये. निर्धाव चेंडू सागर ढोकले यांच्या माध्यमातून येत आहेत. सागर ढोकले हे सुद्धा डावखुरे हाताचे गोलंदाज आहे. त्यांच्याकडे सुद्धा चांगली वैविध्य पद्धतीची गोलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि पूर्णपणे अगदी आपण परलीच्या ग्राउंड मध्ये जी स्पर्धा चालू होती त्यामध्ये 3ऱ्या नंबरचं मानकरी पद सुद्धा या टीमने सोमजाई गावदेवी फल्याणने मिळवलं होतं. चांगला बॉल आहे. पाहतोय स्लोअर पद्धतीचा चेंडू आहे. अगदी कधी ऑफ स्टंप वरती चेंडू टाकतात, कधी मीडियम स्टंप वरती चेंडू टाकतात. हेच बॉलरचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य असतं. तुम्ही गोलंदाजांनी टाकत असताना फलंदाजांना नामवरण करायचं. नामवरण करत असताना आपण पाहतोय सागरजी ढोकले स्वतः आपण वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 2रं षटक हाताळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते 9 वरती. स्थगित आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. स्लोवर यावेळेला पाहताय चांगला फटका आहे. आडव्या पट्ट्याने खेळले जातात. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. स्वतःची काळजी घ्यायची आहे. कौतुक करावं लागेल. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती काही झेप घेतली होती. मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पार होतोय. 4 धावांनी धावसंख्या मात्र पोहोचली जाते. ती टीम अगदी कोशिंबले संघाची. या ओव्हर मधले बॉल झालेत 3. बॉल द्यायचे. बॉल येस पेनल्टी 2 रन. आपण मैदानाच्या आतमध्ये जर का कुठलाही अपशब्द जर का वापरला तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. याची दखल घ्यायची आहे मित्रांनो. धावसंख्या मात्र इथे पोहोचते ती म्हणजे 15 पर्यंत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ फेकत असताना आपण सागर ढोकले यांना पाहतोय. सागर ढोकले अगदी क्रिकेटचा अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावरती या मैदानामध्ये कसं खेळ दाखवतायत. ओ यावेळेला पंचांचा इशारा मात्र नोचा येतोय आणि या चेंडूवरती मात्र फ्री मंगेशजी चव्हाण आणि त्यांचे सहकारी पंच आपण पाहते उमेश खंडागले दोन्हीला पंचाच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर आमचा तिसरे पंच म्हणजे विठ्ठल तेलंगे. खूप सुंदर या स्पर्धेचं आयोजन आहे. यावेळेला फटका चांगला आहे. सीमारेषेच्या पलीकडे डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर षटकार.
धावसंख्या 6 पोहोचते ती म्हणजे 22 पर्यंत 62 धावांचं टार्गेट ठेवले विजयासाठी। बॉलर पुन्हा एकदा तयार, सागर ढोकले। हो यावेळेला चांगला फटका, फ्लिक आणि चेंडू बॅक टू बॅक, हा दुसरा येतोय षटकार। चेतन याच्या बॅट मधून अफलातून बॅटिंग बोलते। चेतन या मैदानामध्ये माहित आहे नवतरुण मित्रमंडळ कोशिमले कडून खेळत असताना चेतनच्या बॅट मधून 2 षटकार लगावलेत। धाव संख्या मात्र इथे पोहोचते ती म्हणजे 6 रनाने 28 पर्यंत। 28 धावा धाव फलकावरती दुसरं षटक मार्गस्थ फेकलं जातंय। सागर ढोकले पुन्हा एकदा तयार, फुल टॉच आणि लागोपाठ दे धक्का आणि हा घे छक्का। फटका खेळलेत सागर ढोकले यांच्या 3 चेंडूवरती लागोपाठ 3 षटकार वसूल केले चेतन यांच्या माध्यमातून। मारुती आरडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेत चेतनसाठी। आपण पाहतो त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी तिथे बक्षीस येत असताना धाव संख्या पोहोचते ते म्हणजेच 34 पर्यंत। कुमार तो चलिए फिर से एक बार अभी सभी को लेके चलता इस राष्ट्रीय भाषा हिंदी में 18 गेंदों का खेल शेष और इस 18 गेंदों में जीत का लक्ष्य टीम अगर बात किया जाए तो कोशिमले टीम क्या लाजवाब परफॉर्मेंस चेतन के बल्ले से लगातार 3 6 इस मैदान के अंदर नजर आए। तो आने वाले गेंदबाज अस्मित यानी कि कुमार अपनी स्पेल की दूसरी ओर डालने के लिए तैयार। राइट मोर द विकेट, शॉट ऑफ लेन गेंद और पूरा फायदा उठाया, 1 बाउंस, गेंद बाउंड्री लाइन बाहर, 4 रन के लिए। बाब चेतन और उनके सहकारी बल्लेबाज मैदान के अंदर इस वक्त निखिल लाजवाब अपना परफॉर्मेंस, कुछ किए बिना जय जयकार नहीं होता और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। और ये कोशिश दोनों ही बल्लेबाजों करने होगी, लेकिन अस्मित इस मैदान के अंदर जब पहले गेंदबाजों ने जो गेंदबाजी की थी अस्मित ने लाजवाब पहले 6 गेंदे डिलीवरी किए थे। इसी बीच ये अगली गेंद शॉट ऑफ लेन और गेंद को उठा के खेल दिया, वहां पर फील्डर मौजूद, 1 बाउंस, बाउंड्री लाइन बाहर, गेंद 4 रन के लिए। सुहाने आरडे उनके द्वारा इनामी राशि 500 रुपए की लगातार अगर हैट्रिक चौबे की लगाते हैं बल्लेबाज तो 500 रुपए की इनामी राशि है। लेकिन कुमार को इस मैदान के अंदर गेंद डॉट निकालने होंगी, लेकिन कुमार इस वक्त देखिए थोड़ी सी टेंशन में, लेकिन डॉट गेंद इस मैदान के अंदर कुमार के गेंदबाजों के द्वारा नजर आएंगे या नहीं, आने वाला वक्त ही बतलाएगा। शॉट ऑफ लेन गेंद हवा में है, लॉन्ग ऑन रीजन के फील्डर मौजूद, लेकिन भाग्य का साथ मिला, लेकिन रन इन द बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच में यहाँ पर अच्छी नजर आई और दोनों ही बल्लेबाजों ने रन चुरा लिया। इस 1 रन के साथ 2 रन चुरा लिए, इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचता हुआ 44। मैंने पहले ओवर में कहा था कि पहला ओवर जब गेंदबाज कुमार ने डाला था, क्या लाजवाब कुमार ने 9 रन खर्च किए थे और 3 विकेट हासिल किए थे अस्मित ने, लेकिन कुमार को इस मैदान पर एक शानदार और जानदार परफॉर्मेंस दिखाना होगा।
इस बार देखिए शॉट ऑफ प्लेन गेंद थी, लेकिन बल्ले और गेंद में बिल्कुल टकराव नजर नहीं आया और इस डॉट गेंद के साथ यहाँ पर शानदार गेंदबाजी का आगाज करते हुए गेंदबाज कुमार को पता है इस मैच को अगर हमको जीतना है सोमजाई गावदेवी फल्यान को तो हमको विकेट चटकाने होंगे, लेकिन कोशिमले टीम के बल्लेबाजों की भी अच्छी बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है। या इस बार कवर के रीजन में क्या लाजवाब कैच, अंदाज सही है संदेश के असेल की आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे। आदरणीय संतोषजी फाटक आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचे। धाव फलकावरती धाव संख्या लागली जात आहेत। आता मात्र 44 विजयाचं लक्ष्य मात्र 62 धावांचं टार्गेट असताना रन हव्यात अजून सुद्धा। हॅलो 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 धाव फलकावरती धाव संख्या पोहोचते। आतापर्यंत आपण पाहतोय कोशिमले संघ आणि सोमजाई गावदेवी फल्याण यांच्या माध्यमातून सामना रंगत असताना धाव संख्या पोहोचते ती 47 पर्यंत। 62 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे। कुमार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळावे लागतील। कुमार आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च करून 3 विकेट त्याच्या नावावरती नोंद झाली होती। हो चांगला बॉल आहे, लाईन आणि लेंथ वरती आता मात्र गोलंदाजी पाहते। ओव्हर नंबर इथे समाप्ती होते ती म्हणजे तिसरी। 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर आमच्या सहकारी गुणलेखक आम्हाला कळवतात धाव संख्या पोहोचते ती म्हणजेच 47 पर्यंत। येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यकता असेल टीम कोशिमले संघाला ती म्हणजे 15 धावांची। मी आदरणीय आमचे नाईक साहेब विशेष सहकार्य आम्हाला या स्पर्धेमध्ये केलंय। आदरणीय नाईकजी साहेब विशेष सहकार्य केल्याचे आमचे फार्म हाऊस आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंच्या खेळामध्ये जर का आपण विश्लेषण केलं तर विजयासाठी अजून सुद्धा 15 धाव्यांची गरज आहे टीम कोशिमले संघाला। मात्र इथे सोमजाई गावदेवी फल्याणला अशा बॉलरला बोलवावं लागेल की त्या बॉलरकडे चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळण्याची क्षमता असेल, त्या बॉलरकडे विकेट काढण्याची क्षमता असेल, त्या बॉलरकडे निर्धाव टाकण्याची क्षमता असेल, अशा बॉलरला बोलवावं लागेल। सागर ढोकलेला आपण पाहतोय या मैदानामध्ये ज्यावेळेला षटक क्रमांक 3 हाताळत असताना त्याने 13 धावा खर्च 23 धावा खर्च केल्या होत्या। त्यानंतर कुमार यांना बोलवलं, त्या कुमार याने 13 धावा खर्च करून 1 विकेट घेतला होता। मी तर म्हणेल कुमार यांची बॉलिंग या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने केले। येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंच्या खेळांमध्ये विजयासाठी आता मात्र 15 धावांची गरज आहे कोशिमले टीमला। नवीन बॉलर येतात आपण पाहतोय गीतेश यांना आपण पाहतोय बॉलिंग करत असताना। हो स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये, सागर ढोकल्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय। सागर ढोकल्याने आपण पाहतोय सातत्याने आपल्या खेळाडूंना प्रेरणा देत असताना, सातत्याने आपल्या खेळाडूंना चर्चेमध्ये आणत असताना। मात्र गीतेश यांना आपण पाहतो आहोत की आतापर्यंत पहिला बॉल टाकत असताना निर्धाव चेंडूची सांगता त्यांच्या माध्यमातून पाहतोय। हो काय विकेट किपिंग आहे सागर ढोकले यांची, फलंदाज बॅक टू पॅव्हलियन। चेसिंग असेल यानंतर आपण सामना जे हनुमान देसाई पाडा पंकज देसाई यांचा संघ खेळताना आपण पाहणार आहोत। 10 चेंडूंमध्ये 15 धाव्यांची गरज। पुन्हा एकदा बॉलर तयार।
हो, यावेळेला मात्र चांगला फटका आहे, जास्त धावा मिळणार नाहीयेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र आपल्या सहकारी फलंदाजाने मात्र त्याला माघारी धाडलं. कुमार यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय, मात्र एक धाव धावफलकावरती ऍड होते आणि एकेरी धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे आमचे सहकारी गुणलेखक कळवतात 48 पर्यंत. येणारे चेंडू बाकी आहेत, 9 आणि 14 धावेंची गरज आहे. फुल टॉस चुकी केली इथे, मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर, वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. गीतेश यांच्या बॉलिंग वरती मात्र आता आक्रमण करत असताना आपण पाहतोय फलंदाजांच्या माध्यमातून अगदी देवा असेल, त्यानंतर त्यांचा सहकारी फलंदाज चेतन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय काय बॅटिंग केले. 3 षटकार आणि 1 चौकार चेतन यांच्या बॅटिंग मधून आपण पाहतोय. राईट मोर द विकेट, बॉलर तयार. पंच आमच्याकडे वळतात, मात्र एक्सरसाइज करत असताना आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. वाईटचा या वाईटच्या निश्चित एक धाव ऍड होत असताना आणि एकेरी धावेळ धावसंख्या पोहोचते 53 पर्यंत. सुंदर क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण होतोय, दर्जेदार क्षेत्ररक्षण. सागर ढोकलेला माहितीये सौरभ होता तिथे, चेंडू अडवत असताना सौरभने कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी आपण 62 धावांचा मी उल्लेख केला होता. प्रति ओव्हर 12.4च्या सरासरी धावा बनवत असताना धावा बनतायत. आता धाव फलकावरती निर्धाव चेंडू जातोय. ओव्हर नंबर मात्र इथे 4 संपते आणि ओव्हर नंबर 4च्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय टीम कोशिमले संघाची 53. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूच्या खेळामध्ये विजयासाठी टीम कोशिमले संघाला धावा हव्यात 9. तर 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असताना टीम आपण पाहतोय सोमजाई गावदेवी फल्यान बॉलिंग करत असताना बॅटिंग करत आहे. मात्र या मैदानामध्ये कोशिमले संघ अगदी अंतिम सामन्यामध्ये दोन्हीला संघ कशा पद्धतीने अंतिम दिवसामध्ये आपला परफॉर्मन्स दाखवतोय. 7 चेंडू 9 धावांची कंपल्सरी गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन देवा यांना, नॉन स्ट्राईक एंडचा चेतन. हो, यावेळेला पाहतोय चांगला बॉल तर म्हणता येणार नाही, मात्र जर का बॅटच्या रडार मध्ये चेंडू जर का आला असता तर हा डायरेक्ट सीमारेषेच्या पलीकडे गेला असता. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूंमध्ये विजयासाठी आव्हान असेल टीम कोशिमले संघाला, ते म्हणजे 9 धावेंचं. सातत्याने बॉलर बबन यांचा उल्लेख करावा लागेल. बबन यांना स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, जास्त वेग नव्हता मागच्या या पहिल्या चेंडूवरती. अगदी 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 रनाची आवश्यकता. विजयासाठी यावेळेला मात्र चांगला फटका. शतरक्षक चेंडूच्या खाली मिस फील्ड होते. अशी फिल्डिंग झाली तर तुमचा संघ पूर्णपणे बॅकफूट वरती जाईल. फलंदाज बाद होतात चेतन, कारण हा चेतन आक्रमण पवित्रा दाखवत होता. चेतन यांना बाद होताना आपण पाहतोय 45 नंबरचे जर्सी परिधान करणारे देवा यांचं धाव घेण्याचा प्रयत्न नसतानाही तो नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज चेतन यांना आपण धाव घेताना आपण पाहतोय. खूप मोठा फलंदाज बाद होतोय, कारण आतापर्यंत त्यांच्या बॅटिंग मधून जर का उल्लेख केलं तर चेतन याने 3 षटकार आणि 2 चौकार काय बॅटिंग सजवली होती. चांगल्या पद्धतीने वैयक्तिक 26 धावांवरती त्यांच्या माध्यमातून आपण खेळ पाहिलं. या ओव्हर मधले चेंडू शिल्लक आहेत. आमचे स्कोरर सांगतायत ते म्हणजेच अंतिम 4 चेंडू आणि रनासाठी 7 रनाची आवश्यकता आहे विजयासाठी टीम कोशिमले संघाला. मात्र सोमजाई गावदेवी फल्यान स्वतः आयोजक या मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. फटका हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. असेल त्यानंतर अगदी त्यांचा सहकारी फलंदाज
आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने खेळ या मैदानामध्ये दाखवत असताना धावसंख्या पोहोचते 59. 3 रनाची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 3 चेंडू 3 रनाची आवश्यकता. क्रिकेटचे आपण हा खेळ पाहतो क्रिकेटच्या खेळपट्टीमध्ये. राईट मोर द विकेट. हो निर्धाव चेंडू. फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन जातात. चांगला थ्रो म्हणता येईल. डायरेक्ट एस्टाना अधलला चेंडू आणि बॅक टू पॅव्हेलियन जातात फलंदाज. आता मात्र चेंडू येणं बाकी आहे 2 आणि विजयासाठी लक्ष आहे 62 टार्गेटचं आणि 62 धाव्यांचं टार्गेट चेस करत असताना चेंडूंचा खेळ बाकी आहे आतापर्यंत या ओव्हर मध्ये. स्लॉगिंग ओव्हरचं 2 आणि विजयासाठी रन हव्यात 3. 2 चेंडू आणि 3 रनाची आवश्यकता. टीम कोशिंबले की टीम कल्याण संघ विजयाकडे वाटचाल करतोय. पाहायचं आहे या स्पर्धेमध्ये कुठला संघ आजच्या या पहिल्या फेरीमध्ये सामन्यामध्ये कुठला संघ विजयाकडे वाटचाल करणार आहे. अगदी या स्पर्धेचा आपण उल्लेख dreamscricket.in यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. चेंडू बाकी आहेत 2 आणि 3 रनाची आवश्यकता विजयासाठी. बबन यांना आपण पाहतोय बॉलिंग करत असताना. फलंदाज दत्ता आणि देवा यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये खूप दबावामध्ये दोन्हीला फलंदाजांना दोन्हीला टीमला खेळत असताना आपण क्रीडांगणामध्ये पाहतोय. तुम्हाला या दबावामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल. बॉलर तयार. फुल टॉस बॉल होता मात्र खरपूस समाचार घेतला नाहीये. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र थ्रो लेझी येतोय मात्र आपण पाहतोय अंतिम क्षणापर्यंत 2 धाव्यांनी धावसंख्या मात्र धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 61 पर्यंत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू बाकी आहेत या ओव्हर मधले ते म्हणजे 1 आणि विजयासाठी धावसंख्या असेल 1 म्हणजे हृदयाचे ठोके दोन्हीला टीमच्या पाठीराख्यांचे वाढले जात आहेत. लाईव्ह टेलिकास्ट dreamscricket.in च्या माध्यमातून सुद्धा अगदी आमच्या सुधागड मध्ये या स्पर्धेमध्ये पाहत असताना कंपल्सरी चेसिंग करत असताना आपण पाहतोय यावेळेला सागर ढोकलेंना सातत्याने आपल्या फिल्डरांना पूर्णपणे मैदानामध्ये सजवत असताना कुमार यांना पाहतोय. तब्बल कुमार यांनी सुद्धा चांगली बॉलिंग केली. त्यानंतर गितेश यांना सुद्धा बॉलिंग करताना आपण पाहिलं. मात्र बबन यांच्या माध्यमातून अंतिम चेंडू आणि 1 धाव्यांची गरज आहे टीम विजयासाठी. जर का विश्लेषण केलं तर कोशिंबले संघाला 1 चेंडू 1 धाव्यांची गरज. अंब्रेला फिल्डिंग अगदी क्रिकेटमध्ये या फिल्डिंगला ओळखलं जातं. अंब्रेला फिल्डिंग लावली जाते सोमजाई गावदेवी फल्ल्यांच्या या खेळाडूंकडून. 1 चेंडू 1 धाव्यांची गरज. यावेळेला मात्र थ्रो डेंजर झोन एंडला होता. कॉंग्रॅच्युलेशन टीम कोशिंबले टीम. काय अंतिम चेंडू पर्यंत सामना रंगला आणि वेल डन बॅट लक सोमजाई गावदेवी फल्ल्यान. मॅन ऑफ द मॅच. ते पैसे कुणी लावले बक्षीस मित्रा.